मॅडम काय झालंय? कशाचा एवढा विचार करताय? अहो मी आजकाल पाहते मुलांची जेव्हा प्रॅक्टिस वाचनाची पालक घेतात तेव्हा बऱ्याचदा मुलांना ना खूप मोठा उतारा दिला जातो आणि त्याला म्हणतात वाच. मग त्या मुलाला कसं वाचता येईल बरं? त्याला आधी एक अक्षरी शब्द, दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द हे घ्यायचं आणि मग मोठा उतारा द्यायचा. आणि जेव्हा ते विद्यार्थ्याचं उतारांचं वाचन घेतात तेव्हा त्यांची भाषा काय असते माहितीये? अरे तू तर एवढा मोठा झाला तुला अजून वाचनच येत नाही का? कधी वाचायला यायचं तुला? याच्यामुळं काय होतं माहितीये की मुलांचा वाचनामध्ये तर सुधारणा होतच नाही, पण त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळं पालकांनी मुलांना नकारात्मक भाषा बोलू नका. त्याला हळूहळू हळू वाचनाची प्रॅक्टिस घ्या आणि त्याने थोडा जरी उतारा वाचला, सोप्या उतारापासून प्रॅक्टिस करा. तिथं मुलांना तुम्ही मोटिवेट करा. अरे वा, तू तर आज छान वाचले, उद्या याच्यापेक्षा तुला छान जमणार आहे. हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मुलांची वाचनाची प्रॅक्टिस ही एक अक्षरी शब्द, दोन अक्षरी शब्द, तीन अक्षरी शब्द इथून घ्या आणि जेव्हा त्यांना उतारा तुम्ही वाचायला घेणार आहात त्याआधी मला तर असं वाटतं की तुम्ही एखाद्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, जेणेकरून त्यांना वाचनामध्ये इंटरेस्ट येईल आणि त्यांचं कॉन्फिडन्स वाढेल. हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. यासाठी मी आज तुम्हाला स्क्रीनवरती घेऊन जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचे आहे एक छान छान अशी गोष्ट. आता तुम्ही म्हणत असाल बाजूला सस्य दिसत आहेत, आज मॅडम वाचन कोर्स सोडून दुसरेच काय घेऊन आले? तर हा वाचन कोर्सचाच एक भाग आहे. गोष्ट म्हणजे गोष्ट तुम्हाला ती वाचायची आहे आणि मग शिकायची. ठीक आहे, याच्याने तुमचं वाचन पण परफेक्ट होणार आहे आणि छान छान तुम्हाला गोष्ट पण शिकायला मिळणार आहे. चला मग वेळ न वेळा घालवता करायचं सुरू. सर्वांना स्क्रीन दिसते, आवाज क्लिअर येतोय? चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. आता मी आज प्रश्न पण विचारणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष द्यायचंय. आज आपल्याला चतुर ससा याची एक छान अशी गोष्ट शिकायची आहे. आज आपण एका रोमांचक कथेच्या माध्यमातून वाचन कौशल्य विकसित करणार आहोत. ही कथा आपल्याला हुशारी आणि धैर्याचं महत्व शिकवते. बघा कशा पद्धतीने याच्यामध्ये हुशारी बघायला मिळणार आहे, धैर्य बघायला मिळणार आहे ते बघूया आपण. ओके, येस दिसते स्क्रीन, आवाज क्लिअर येतोय. आज आपल्याला गोष्टच का शिकायची त्याचं उद्दिष्ट आहे आपल्याला बघायचं इथं. उद्दिष्टे आणि योजना बघा. कथा वाचन, चतुर सशाची संपूर्ण कथा स्पष्ट उच्चारासह आपल्याला आधी वाचायची आहे. ओके, समजून घ्यायची आणि त्यानंतर विरामचिन्ह कुठं कुठं आहेत, कुठं कुठं विरामचिन्ह दिल्यानंतर कसं वाचायचं, कुठं थांबायचं, हे सगळं शिकायचंय. वाचनात योग्य ठिकाणी थांबून घेणे, विरामचिन्हाचा योग्य वापर आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय. आणि भाव व्यक्त करणे म्हणजे कथेतील पात्रांच्या भावना योग्यरित्या प्रकट करायचे, अभिनय करायचे. आणि शब्द समज म्हणजे कथेतील नवीन शब्द आपल्याला शिकायचे आहेत आणि त्याचा अर्थ समजून घ्यायचा. तुम्हाला सुरुवातीला वाटलं असेल की अरे वा, आज तर काय फक्त आपल्याला कथा शिकायचे, गोष्ट शिकायचे, तर नाही. ही गोष्ट शिकताना आपल्याला विरामचिन्ह शिकायचे आहेत. ही गोष्ट शिकताना आपल्याला त्यामध्ये आलेले नवीन शब्द शिकायचे. ही गोष्ट शिकताना त्याच्यामध्ये जी भावना आहेत त्या भावना, त्याच्यामध्ये जी पात्र आलेली आहेत त्यांचा नीट अभ्यास करायचा. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देऊन ही कथा तुम्हाला ऐकायची आहे. आहेत सगळेजण मग रेडी? हो मॅडम. ओके, चलो बघा. आता ससा गेला आणि सिंह आला. जंगलातील प्राणी आणि सिंहाचा त्रास. ओके, बघा. एक घनदाट जंगलात अनेक प्राणी मोठ्या आनंदाने राहत होते. आपण कसं शाळेमध्ये बघा सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत छान राहतो, तसंच एक जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये बघा अनेक प्राणी होते. मोठ्या आनंदाने ते राहायचे. हरिण, वानर, ससे, गवे, इतर अनेक छोटे मोठे प्राणी एकत्र तिथे राहायचे. त्या जंगलात एक भयंकर सिंह होता. करणारा सिंह बघा इथे दिसतोय सिंह, त्याला सगळेजणच घाबरतात. बरोबर, हा भयंकर सिंह देखील तिथे राहत होता. मग तो रोज प्राण्यांना पकडायचा आणि मारायचा आणि खायचा. सगळ्या प्राण्यांना पकडायचा तो, रोज एकाला आणि खाऊन टाकायचा. त्यामुळं सर्व प्राणी अत्यंत भयभीत आणि चिंतेत होते. आपण पण कसं बघा, बिबट्या आला म्हणले की सगळी कॉलनी कशी एकदम भयभीत असते, सगळ्यांना भीती वाटायला लागते, रात्री कुणीच बाहेर येत नाही. तसंच ह्या जंगलामध्ये हा जो सिंह होता तो जंगलातल्या छोट्या मोठ्या प्राण्यांना खायचा. त्यामुळं त्या प्राण्यांमध्ये चिंतेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. ठीक आहे, मग त्यानंतर बघा पुढे काय दिलेलं आहे.
बघा इथे दिलेला आहे बघा, सशाला तर का ब्लेजर घातले माझ्यासारखं छान छान. हा ससा, चतुर ससा, धैर्यवान आणि युक्तिवान याचं इथं दिलेलं आहे. चतुर ससा त्या प्राण्यांमध्ये अत्यंत हुशार आणि बुद्धिमान ससा होता. जसं तुम्ही तुमच्या वर्गामध्ये हुशार असतात बघा, आहेत का नाही? योगिता, सजनी, आहेत ना हुशार आणि चतुर तुम्ही? मॅडम. तसंच हा ससा पण ना अत्यंत हुशार आणि बुद्धिमान होता त्या सगळ्या प्राण्यांमध्ये. तो लहान असला तरी त्याचं मन खूप तीक्ष्ण होतं. मग धैर्यवान म्हणजे इतर प्राण्यांच्या विपरीत हा ससा का सिंहाला घाबरत नव्हता. बाकी सगळेजण घाबरायचे, तो दिसला की पळायचे, पण हा ससा धैर्यवान होता, स्ट्रॉंग होता एकदम. आणि त्याला समस्येचं काय करायचं होतं, समाधान शोधायचं होतं. त्याच्यामुळे तो बसला इथं युक्ती करायला. तशाने ठरवलं की त्याने आपली बुद्धी वापरून सर्व प्राण्यांना सिंहाच्या त्रासातून मुक्त करायचं. याची त्याने युक्ती डोक्यामध्ये तयार केली. आता काय युक्ती केली, कशा पद्धतीने केली ते आपण पुढे बघूया. बघा युक्ती काय केली त्याने, की सिंहाचा दैनंदिन शिकार. ओके, सिंहाचा दैनंदिन शिकार. लक्ष द्यायचं सर्वांनी. बघा आता सिंहाचा दैनंदिन शिकार. सकाळी सकाळी तो काय करायचा, जंगलात भटकत असायचा आणि कोणत्याही प्राण्याला पाहताच त्याच्या मागे धावायचा, कारण त्याला ते पकडायचं होतं आणि खायचं होतं त्या सिंहाला. मग दुपारी तो काय करायचा, प्राणी झाडावर, गुहामध्ये आणि झुडपामध्ये लपून राहत असे. या भयाने थरथरायचे ते. संध्याकाळी सिंह कोणाला तरी पकडून त्याचा शिकार करायचा. त्यामुळे प्राण्यांची संख्या कमी होत चालली होती. आता तो सिंह रोज एका प्राण्याला पकडून खात असेल तर मग संख्या कमीच होणार ना प्राण्यांची. मग रात्री सर्व प्राणी भयभीत होऊन झोपायचे. उद्या कोण बळी पडेल याची त्यांना काळजी वाटायची. अशा प्रकारे तो सिंह काय करायचा, रोज एका प्राण्याला पकडायचा आणि खाऊन टाकायचा त्याला. त्याच्यामुळे प्राण्यांची संख्या कमी झाली होती. त्यानंतर बघा आता इथं केलेली आहे सशानं युक्ती. आता ती युक्ती काय केलेली आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. गोष्ट वाचताना, ऐकताना आणि समजून घेताना त्याच्यामध्ये जे जे नवीन शब्द तुम्हाला वाटतायत त्यावरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ओके, चल आता मला सांगा, हा जो ससा आहे तो ससा घाबरतच नव्हता सिंहाला, बरोबर. मग त्याने काय केलं, एक योजना आखली. चतुर सशाने सिंहाला फसवण्याची एक छान योजना तयार केली. त्याने सर्व प्राण्यांना सांगितले की तू स्वतः सिंहाकडे जाय. आता बाकीचे सगळे प्राणी तर घाबरत होते, ते तर काय सिंहाकडे जात नव्हते, पण ससाने एक धैर्य दाखवलं. ओके, तसं तुम्ही पण स्वतःच्या मनामध्ये एक युक्ती तयार करायची की मी पण या 3 महिन्यामध्ये शिकणार आहे म्हणजे शिकणार आहे. मग आता विहिरीचा शोध. सशाने जंगलात एक खोल विहीर शोधली. त्यात पाण्याची पातळी कमी होती आणि बाजू गुळगुळीत होत्या. सिंहाला फसवणे. सशाने सिंहाला सांगितले की जंगलात दुसरा एक सिंह आहे, तो त्याच्यापेक्षा अधिक बलवान आहे आणि त्याने आज त्याला मारायचे ठरवले आहे. असं त्यांनी एक युक्ती तयार केली आणि सिंहाला सांगितलं की तुझ्यापेक्षा आणखी एक बलवान सिंह आपल्या जंगलामध्ये आहे. मग आता त्या सिंहाला तर रागच येणार ना, त्याच्यापेक्षा बलवान कोणी त्या जंगलामध्ये आहे म्हणल्यानंतर. मग तो म्हणाला सशाला, चल बरं आपण जाऊन त्या विहिरीकडे बघूया, असा कोणता सिंह आहे तिथं. मग त्याने काय केलं, सशाने त्याला बोलत बोलत त्याच्या भाषेमध्ये त्याला गुंग करत त्या विहिरीकडे घेऊन गेले. मग रागवलेल्या सिंहाला विहिरीकडे घेऊन गेला आणि म्हणाला, तो सिंह या विहिरीत लपला आहे. त्यानंतर मग बघूया काय करते. बघा इथं होणार आहे सिंहाचा शेवट. कसा शेवट होणार आहे की सिंहाने विहिरीत पाहिले तर त्याला पाण्यात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले. त्याने ते दुसरा सिंह समजला. किती मोठा होता बघा सिंह. बघितलं असं विहिरीमध्ये वाकून त्याच चित्र त्याला दिसलं आणि त्याला वाटलं की इथं दुसरा एक सिंह आहे. आता मला सांगा, चला योगिता सांग बरं, तो काय झालं असेल आता इथून पुढे काय झालं असेल गोष्टीमध्ये. सिंहाला त्याचेच प्रतिबिंब दिसले आणि त्याला वाटलं आणखीन एक वाघ आहे. सिंह होय, तो त्याच्यावर झपाटा मारतोय. झपाटा मारतोय, बर. सजनी तू सांग बरं, सजनी झपाटा मारला का उडी मारली पाण्यात. उडी मारली मॅडम.
बस, बरोबर. झपाट्टा मारला पाण्यामध्ये आणि तो बुडून गेला पाण्यात. बरोबर. मग इथं काय झालं, सिंहाचा शेवट झाला. आवडली का गोष्ट तुम्हाला सगळ्यांना? किती छान युक्ती लढवली बघा सशाने. तितका छोटा असून तो घाबरला नाही सिंहाकडे जायला आणि न घाबरता त्याने ते युक्ती लढवली आणि त्या सिंहाचा शेवट त्या सशाने केलेला आहे. बरोबर. म्हणून शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हणतात. शिवाजी महाराज पण असेच वेगवेगळ्या युक्त्या करायचे आणि गड जिंकायचे. आपल्याला पण आपला वाचनाचा गड नक्की जिंकायचा. ठीक आहे. आता यानंतर बघा, आपल्याला पाहायचं इथं, चला गोष्ट तर समजली, गोष्ट तर आवडली, पण आता या गोष्टीतून आपल्याला आणखी काय शिकायचंय, तर या गोष्टीमध्ये विरामचिन्हे, थांबायचं कुठं, विरामचिन्हाचा कसा वापर करायचा हे आपल्याला शिकायचं. आता बघा, पूर्ण विराम, वाक्य पूर्ण झाल्यावर थोडा वेळ आपल्याला थांबावं लागतं. बरोबर. त्याला काय म्हणायचं, विरामचिन्ह म्हणायचं. त्यानंतर सिंह विहिरीत पडला, येथे थांबून पुढील वाक्य सुरू करायचं. ओके. स्वल्प विराम म्हणजे वाक्यात थोडासा विराम घ्यायचा असेल तेव्हा, उदाहरणार्थ तसा लहान होता पण खूप हुशार होता, अशा पद्धतीने स्वल्प विरामाचा वापर करायचा. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह म्हणजे तुम्हाला कथा समजली का, असा जेव्हा प्रश्न मी विचारते तेव्हा तुम्हाला तिथं प्रश्नचिन्हाचा वापर करायचा. उद्गारवाचक चिन्ह, आता उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय, आश्चर्य, आनंद किंवा भीती दाखवताना जोराने वाचावे. अरे सिंह विहिरीत पडला, असं जेव्हा आपण वाचतो तेव्हा उद्गारवाचक चिन्हाचा आपल्याला वापर करायचा. ओके. योग्य ठिकाणी थांबणं, कथा अधिक रंजन आणि समजण्यास सोपी होती. योग्य ठिकाणी जर तुम्ही थांबलात, प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केलात, उद्गारवाचक चिन्हाचा वापर केलात, तर तुम्हाला वाचताना पण खूप मजा येते आणि यामुळे तुमचं वाचन तर सुधारणार आहे, पण विराम चिन्हाचा अर्थ पण तुम्हाला कळणार आहे. समजले? आता आपण पाहूया या गोष्टीमध्ये काही नवीन शब्द आलेले. बरोबर. नवीन शब्द तुम्हाला समजले की तुमच्या वाचन कौशल्यामध्ये आणखी भर पडणार आहे. चतुर म्हणजे काय, चतुरचा अर्थ काय होतो, हुशार, बुद्धिमान आणि चाणाक्ष. वाक्याचा वापर कसा करणार आपण, योगिता चतुर मुलगी आहे, ती सर्व प्रश्न सोडवते. युक्ती, युक्ती म्हणजे काय, योजना, डाव, उपाय. वाक्याचा वापर कसा करू शकतो आपण, सशाने युक्ती लढवून सिंहाला पकडले. आपल्या शिवाजी महाराजांनी युक्ती लढवून गड जिंकला, अशा वाक्यांमध्ये तुम्ही त्यांचा वापर करू शकता. विहीर, विहीर म्हणजे काय, पाणी काढण्यासाठी जमिनीत खोदलेली खोल जागा. याचा वाक्यात आपण वापर कसा करणार, शेतकरी विहिरीतून पाणी काढतो. आम्हाला उन्हाळ्यामध्ये आमच्या गावात पाण्याची कमतरता पडते, त्यामुळे आम्ही सुद्धा विहिरीकडे आमच्या कळशा घागऱ्या घेऊन जातो आणि विहिरीतून पाणी काढतो. काढले का विहिरीतून पाणी कधी? हो. ओके. प्रतिबिंब, प्रतिबिंब म्हणजे जे तुम्ही रोज सकाळी आरशात बघता, रोज तुम्हाला वाटते ना, मी किती छान दिसते, मी किती सुंदर दिसते, माझी आता तब्येत किती छान झाली, हे जे प्रतिबिंब तुम्ही बघता ते रोज तुम्ही आरशात बघता. बरोबर. तसंच तलावात माझे प्रतिबिंब दिसते. सिंहाला कसं त्याला तलावात त्याचं प्रतिबिंब दिसलं, पण त्याला असं वाटलं की आणखी एक सिंह या जंगलात आहे. ओके. त्रास, हा शब्द वाचताना त्रास असा वाचायचा असतो, पण तुम्ही त्रास असा वाचता आणि तो चुकीचं वाचतात. ओके. याचं वाचन करायचं त्रास आणि याचा अर्थ होतो त्रास म्हणजे दुःख आणि संकट. वाक्यामध्ये याचा वापर आपण कसा करतो, सिंहाच्या त्रासामुळे प्राणी घाबरले होते. तुमच्या वाचन कोर्सच्या त्रासामुळे आई वडिलांना टेन्शन आहे, मला आता वाचायला जमत नाही, तुम्ही 5वीला गेलात, 6वीला गेलात, याचा त्रास त्यांना होते. हा त्रास ओके कमी करण्यासाठीच तुम्ही आमचा वाचन कोर्स जॉईन केलेला आहे आणि यातून तुम्हाला नक्कीच वाचता येणार आहे. असे नवीन शब्द तुम्हाला या गोष्टीमध्ये शिकायला मिळालेले आहेत, त्याचा फायदा करून घ्या, त्याचा वाक्यात उपयोग करा. ओके. आणि वाचायला शिका. अशाच रोज एक गोष्ट जर तुम्ही वाचली तर तुम्हाला तुमच्या वाचन कौशल्यामध्ये तर भर पडणारच आहे, पण तुमचं जे शब्दसंग्रह आहे त्याची पण वाढ होणार आहे आणि वाचनाची तुमची जी भीती आहे, जे वाचन करताना तुम्ही अडखळता, ह्या गोष्टी ज्या तुम्हाला आता ज्या प्रॉब्लेमला सामोरे जावं लागत आहे, ते कोणतीही अडचण तुम्हाला इथून पुढे तरी येणार नाही. पालकांना ही विनंती आहे की सुरुवात करताना मुलांची मोठ्या उतारापासून, आवड उतारापासून करण्यापेक्षा अशा छान छान गोष्टीपासून करा, जेणेकरून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि मुलं ऑटोमॅटिक आणि लवकर वाचायला शिकतील. भेटूया अशाच एका नवीन कन्सेप्ट सोबत पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा,
अशा छान छान गोष्टीचा सराव करा. धन्यवाद.